बंद होईल. एकाच मिनिटात भागवत. शेतकरी वर्ग गाईला वासरू होतं पाहिलं तुम्ही? पाहिलं? आता निवांत उत्तर द्या बरं का शेतकरी वर्ग. गाईच्या वासराचे खुरा अगोदर येतात का मुंडकं? खुरं अगोदर. शेतकरी आहे तुम्ही? दोन्ही संघच येते. खुराला चिटकून जीभ राहते. आणि ती गाय जर कधी दिसली शेतकरी वर्ग, अशी गाय जर कधी कुणाला दिसली तर त्या गायीला जर उजवी प्रदक्षिणा मारली तर एकाही तीर्थाला जायचं नाही, सगळ्या धामाचं पुण्य त्याच्यात आहे. पण ती गाय गावरान पाहिजे. जर्शीच्या वरून जरी उडी हाणली तू नरकालाच जाणार. जर्शी गाईच नाहीये भाऊ. जर्शी म्हणजे दूध वाढून देणारी स्मॉल फॅक्टरी आहे. ती काय गाई आहे का? जर्शी देवनिर्मित नाहीये, मानव निर्मित आहे. देव जर एखाद्याला बीपीचा आजार असेल बसणाऱ्या माणसांना, बीपीचा आजार जर असेल तर गावरान गायचा खांदा जर रोज 3 मिनिटं एखाद्याने चोळला तर कसाही बीपी हाय असू द्या लो होतो. जर्शीचं काय चोळीतो? 16 हाय काय बोक्सायला काही लई पैसे लागत नाहीत. पण तुम्ही ते पैसे खर्चायला बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आत गेल्यावर पैसे कोण खर्च? तुम्ही तर परत बाहेर येत नाही. कशाला कुठे नाही करता? पाया पडून सांगतो, भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. तुमच्या होतं ना, आमच्या होत नाही का? होऊ द्या. पोरानं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झाल्यावर मम्मी चावती का भुकती? भुकती. करेक्ट. हा बरोबर आहे. मम्मी चावत नाही, मम्मी भुकती. मग तिला थोड्या वेळ भुकू द्या, तिचा पावर थोडा कमी होऊ द्या. ती काय पिसाळली का? त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली ती. 29 वर्ष जाऊन बसलं. घेणं नाही, देणं नाही. शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पडत आहे सरांच्या. सर परत करणार नाही. वाचला तो. सरांनाच म्हटला फेर पेपर सुटल्यावर. केवढ्यात पडली गंमत. आयुष्यभर म्हशी बाजरायची पाळी आली. रागाला आकला ना. नवरा बायकोचं भांडण झालं, तुम्हाला औषध सांगतो ना, आपल्याकडे औषध आहे. राग आला ना, समोरचा माणूस लय बोलायला लागला ना, त्याच्याकडे पाहत राहायचं, फक्त बोलायचं नाही. ते कटाळत आणि गप्प बसात. 1 2 थोडं हसायचं, पावर किंवा 3 तिथून निघून जा. आरडवा थोडा वेळ, अर्ध्या तासाने या परत त्याच्याकडे. पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आता ऐका पुढं किती किचकट आहे. बलात्कार यशस्वी झाला, लोभ तयार झाला. बलात्कार झाला नाही तर क्रोध तयार होतो, आणि त्याच्यामुळं मत्सर तयार होतो, आणि मत्सर तयार झाल्यामुळं अहंकार तयार होतो, आणि अहंकार तयार झाला की माणसाचा नाश होतो. याच्याकरता छंद लावून घ्या, गोविंद गोविंद. राग आकळेल गोविंद म्हणा, काम आकळेल गोविंद म्हणा, काम आकळेल गोविंद म्हणा, लोभ आकळेल गोविंद म्हणा, मित्र वाढतील गोविंद म्हणा, आणि अखंड सुख मिळवायचं असेल तर गोविंदच म्हणा. पण ती मनापासून म्हणा. काळ फार वाईट आलाय. काळ फार वाईट आलाय. पहिले दिवस आता राहिले नाही. जरा लोक जरा विचार करा. तरुण पोरं बिरं नीट ऐका. अर्धा लिटर पेट्रोल मिळालं म्हणून कोणत्याही रॅलीला बोंबलं हिंडू नका. रॅली, युवकांची रॅली, गाडीला झेंडे बिन भाकरीचे हिंडा. इकून येताना पेट्रोल लुटीत चला. पोरांनो, तरुण पोरं, पुढारी बिडारी, कार्यकर्ते लोक नीट ऐका. 15 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी आपल्या मागे हिंडणाऱ्या कार्यकर्त्यांची निष्ठा स्वार्थाची नव्हती. आज आपल्या मागे हिंडणारा प्रत्येक माणूस स्वार्थात आहे. काय मध्ये तुमचं? 5 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारी लोक रुपयाची अपेक्षा करीत नव्हती आणि काम झालंच पाहिजे अशी अपेक्षा करीत नव्हती, फक्त साथ द्यायची म्हणून हिंडत होती. आज तुम्ही एखाद्याचं काम करू नका, तो सकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात जातोय. 8:30 वाजता सरपंचाला फोन आला, बा माझी मुलगी आजारी आहे. सरपंच जर म्हणला ना सकाळी पाहू, त्याला तो फोनवर म्हणतो कोणाशी बोलतो तू? 5 मागे तोय मागे हिंडलो, 5 ते होतो का मी दुसऱ्या पक्षात. आज निष्ठा निष्ठी नाही, दंगली करणं. पोरं नीट ऐका, 10वी 12वीचे सांड जरा नीट ऐका. हा लई उतटल्यावानी करू नका ना. आलाय को अरे मिश्या फुटल्या नाही हरामी हो तुम्हाला. कोटी रुपयाचा तुम्ही 100 रुपयान नाही, 9,000चा मोबाईल आहे तुला, आणि आतली चड्डी नाही.
चैन उघडी ना तू नाही मोकळा काही रेंज मध्ये 1 रुपया तरी कमवायची दान काय नाला हे बाहेरच्यांचं शिका. केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठते. बोर मारायला महाराष्ट्र ते झाडाखाली मुक्काम करतात. गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्र ते पंपावर मुक्काम करतात. पुलाच्या कामाला सिमेंटच्या नळी झोपत्यात. आणि आमच्या अवलादी 17 आणि 18 वर्षाचे नालायक रात्र 2-2 वाजेपर्यंत धाब्यानं हिंडत्या. लाजा वाटू द्या जरा. आणि घमेंड असली तर जगून दाखवा ना बापाची इस्टेट सोडून. फक्त बापाचं घरदार सोडून 6 महिने बाहेर काढून पा कशी जिगरती. किती पिसाळेल किती जाल कुत्र पाळा ते वाघ शिवारात आल्यावर भुकत नाही. ते खाटाखाली लपते. ते म्हणते भुकलो का उचललंच मला. तुमची उगाच बापाच्या इष्टेची वळवळ आहे. नाही तर तुम्ही काय करता रे काय टापे हे एवढे इतरांनी पैसे कमावलेत का नाही. रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणार आणि जमिनी ऐकल्या. ना आलाय का अवलाद नाही तर 1 रुपया कमवायची दानत नाही. नालाय का 70,000ची पल्सर आहे त्याला. 70,000ची त्याला पल्सर आहे. 10,000चा त्याला मोबाईल आहे. काय इन्कम आहे का हो तुम्हाला. मोकळं रडू द्या मोकळं रडू द्या. बाबा बोलवतो म्हणून धराल तोंड दाबून त्याचं. विचार करा जरा. पोरानं जरा विचार करा आणि सांगा तरुण पोरं हा विनोद आहे का. हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. सावध वा पोरानो. 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं 10 वर्षापूर्वी मोर्चे काढणं दंगली काढणं आंदोलन करणं गाड्या पेटवणं या गोष्टी सोप्या होत्या. 2018ला नाहीये. कायदा कडक झालाय. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा एकदम टाईट आहे. दंगल होऊन गेल्यावर सापडी देते. पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली. दंगल होऊन गेल्यावर सापडी देते. बस गाडीत बस. एक तर गावाला गेलो तर तुला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत. तो म्हणलं मी आताच उतरलो आता ह्या गाडीत बस. आणि पोरांनो ऐका 100% जनतेकडे आता मोबाईल आहे आणि 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये कधी दिसले ना तुम्ही गाडी बिडी पेटवायच्या अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची ना. ऐका पोरगा शाळेतून आल्यावर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते. हा वात्सल्य भाव आहे. आणि त्याच हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. मग आता काल भैरव इथून सापडायचा आहे. आता सापडून देतो जरा किचकटे. तुम्ही म्हणाला कीर्तनच किचकटे. मी फक्त पेशंट समोरची माणसं पाहून कीर्तन करीत असतो. तुम्ही विद्वान भेटले तुम्हाला विद्वान माल. तुम्ही साधे भेटले एक बाईने एक बाबाची गोष्ट कोल्याच्या मागं लांडगा लागला संपलं कीर्तन नाही. पण आता तुम्ही विद्वान आहे मग उगाच बाईच्या आणि बाबाच्या गोष्टी सांगून चव घालवण्यापेक्षा तुमच्या डोक्याला मुंग्या येतील असाच माल. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. ज्याला माप त्याला फिट. आणि जवळजवळ सगळ्यांची माप आपल्याकडं फिट आहेत. आता लय किचकट आहे. लहानाले पोरं सरळ बसा पटकान. आता मी बोलणारे पोरांनो लय बारीक ऐकायचं उत्तर द्यायचंय पटकन. तुमच्याकडून उत्तर आलं तरच मला गोविंद शब्दाकडे जाता येईल. चालले चालतात कोण पाय. आता करंट लागला. चालतात पाय. पाहतात डोळे. वास घेतात ऐकतो कान. मग ऐका आता याला 2 गोष्टी प्रिय आहेत. सुगंध दुर्गंध. याला 2 गोष्टी प्रिय आहेत. चांगलं वाईट. याला 2 गोष्टी प्रिय आहे. निंदा स्तुती. याला 2 गोष्टी प्रिय आहेत. मऊ कठीण. स्पर्श याला आवडतो. याला आवडतं नीट ऐका आता बारीक बारीक. याला आवडतो सेंट. सेंट याला फार आवडतो. याला स्तुती आवडते. या 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 बसा बोकांडी आमच्या. याला आवडत. याला आवडती स्तुती. याला आवडतो सेंट. आवडत रूप. रूप 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 आवडत याला. आणि याला आवडतो स्पर्श. आता ऐका पोरांनो. चालले पाय. खेळाची पाटी दिसली नाकान पाहिली. चालले पाय पाहिली कोणी डोळ्यानं. करेक्ट.
पटकन बोला पुढं. खावं वाटलं मनाला, करेक्ट. उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला. आता फास्ट आहे का बरं का. चालले पाय, केळाची पाटी दिसली पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. आलं. आणि हा सगळा तमाशा कोणी केला? डोळ्यानं. हा गडी लय डेंजर. आता ऐका एक एकाची माहिती, म्हणजे गोविंद घालूनच देतो आतमध्ये. आता ऐका, ऐका नीट. याला आवडतं सेंट, याला आवडतं रूप. रूपाच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतं ना प्लॅस्टिकचे स्टॅच्यू, तरी माणसाशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हाते आहे. हा गडी लय डेंजर. पोरांनो, हे निघालं फिरायला अख्खं. हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळते की पुरीन तुम्हाला? मग नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात भयानक जनावर म्हणजे कलवरी. हा, ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी कराव्या लागतात पुरीनो. एक, पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, सिरेमिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. हा, यानं पाहिली कलवरी, याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज कर, मेसेज कर. मनानं केला मेसेज. ती पोरगी होती पागल, त्यानं केला याला मिस कॉल. हे होतं कवर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? डोळा. आता ही टोळी पहा कशी आहे. लय किचकट. आता हे निघालं फिरायला. हा याच्या बरोबर आहे का घरी आहे? बरोबर आहे. हा याच्या बरोबर आहे. हा बरोबर आहे. यानं जर गोष्ट पाहिली, नीट ऐका, ती गोष्ट योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार याला नाही. करेक्ट. मग मनानं जर पाहिलं तर मनानं एकट्यानं गप्प बसायचं ना. मन एवढ्यांना मेसेज करतं, एवढ्याला. आणि आता दिवटे दादा कोण आहेत? त्यांना पाठीमागे दिवटे मॅडम डॉक्टर आहेत का? त्यांना पेशंट कोणतरी पाठीमागे बोलवले. चला हा, यानं गोष्ट पाहिली, याला ती आवडली, पण चांगली का वाईट कोण ठरवील? बस फिट बसलं. मनानं एवढ्यांना जागा केलं आणि शरीरात तयार झाला तो काम. नीट ऐका, डोळ्याने पाहिलेल्या गोष्टीचा परिणाम मनावर झाला, आणि मनावर झाल्यामुळं जे काम तयार झाला तो काम बरे, आणि तयार झाला तो काम, आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो जरा नीट ऐका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर व्याख्यानं देऊ नका. बलात्कारावर भाषणं करू नका. बलात्कारावर मेळावे घेऊ नका. इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. याला येतो तुमचं मत काय? आणि शरीरात तयार झाला तो काम, आणि कामाला वय नाही. कामाला वय नाही. पुरावा असा आहे त्याला, कामातुरा भयना लाज. कामातून माणसाला भीती नसते आणि लाज नसते, म्हणून बलात्काराला वय नसते. आता ऐका किचकट. घडला तो बलात्कार, परिणाम ऐका पुढं. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो. नीट ऐका. आणि यशस्वी झाला नाही तर क्रोध तयार होतो. क्रोध. आणि खुनाचं मूळ काय? क्रोध. मारामारीचं मूळ काय? क्रोध. पाया पडून सांगतो, काल भैरव जयंतीला हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कवाई खरंच. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. कीर्तन संपले हो का महाराज, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि तुमच्यातला मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो, राग आकळा तुम्ही देव व्हाल. राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही महाराज.
खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही एखाद्याला 3 लाख रुपये सुपारी घेऊन भोगसू शकता. काय काय हो. आणि ती गाय, अशी गाय जर कुणाला दिसली, ती दिसली ना कुणाला माझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाचा राजा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा तुझं दुःख हरता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा धारे पुरी एक वर्षा होतो वर्षाने एक दशहरचा गोडानाचा होतो रे खर्चा केव्हा धरोनी हा परमार्थ साऱ्या वर्षाची आता भी कशी गाता बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाचा राजा बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा मंगल मूर्ती ती गाय गणपती बाप्पानं पाहिली. ती गाय माता गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. गायला वासरू फुटलं झालं का पाना फुटतो, आणि तो पाना फुटला का तो तसा फुटत नाही. लहानाले पोरं, मी आता जेवढे तोंडानं वाक्य म्हणन त्याला तुम्ही नामदेव महाराज शब्द जोडायचा. तुमच्या सुधारणारच नाही. काय पहिला काय जोडला होता? गो. आकडे किती झालते? 10. नंतर गाठ नसलेला आकडा 8. आता मी जेवढे शब्द म्हणन त्याला तुम्ही नामदेव महाराज शब्द जोडायचा. सावध. ज्यांच्याबरोबर देव बोलला, देव जेवला, देव नाचला, मेलेली गाय जिवंत झाली, देव बोलला, मंदिर फिरलं, संत जास्त वयाचे संत, आणि सगळ्या संतांनी सगळ्या कुटुंबानं एकत्र समाधी घेतली, ते संत झाले नामदेव महाराज. आता फायनल झालं नामदेव महाराज. नामदेव महाराज झाले फायनल. गो झाला फायनल. आता ऐकायचं पोरांनो, आता मी जेवढे शब्द म्हणन आता त्याला पुढं काय जोडायचं तुम्ही ऐका. आता पहिला झाला गो, नंतर नामदेव महाराज. आता पुढं ऐका, जरा थोडंसं किचकट आहे पण फिट करून देतो. आतल्या गाठीचा आकडा 8, वरच्या गाठीचा आकडा, गाठ नसलेला आकडा 8, आतल्या गाठीचा आकडा 7, गाठ नसलेला आकडा 8, आणि वरच्या गाठीचा आकडा 9. मग याच्यात तुम्ही पहा, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाच्या सिद्धी पावाल, डोक्यातला ताण मिटला, कालभैरवाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? गो गो, आणि त्याचा छंद लागावा कुणाला? गोविंद 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 मनाला गेलिया गोविंद गोविंद गोविंद
छंद सकाळपासून आता जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. 3 तास चालू चालू करतो महाराज रोज. हाफ सीझन नाही. जवळ सापडलं तर 5चा विक्रम आहे आपला. फक्त अंतर सापडलं पाहिजे. 4 तास चालू चालू काढतो. 3 तर कवाय होत्या. आता हे 3रं आहे. काम असतं दिवसभर. हे टाळकरी जे असतात ना यांना पावर राहिला नाही का आराम लय होतो. कामच नाही ना. 2 तास कीर्तन 1 तास हरिपाठ. 1.5 भर सकुबाईचे पोहे आणि गंगू पाटलाचे कांदे पोहे. कामच काय. हे खरे काकड्याला उठवले पाहिजे. भले 2000 जास्त कधी येणं होईना पण गायक वादक आणताना काकड्याच्या बोलीवर आणले पाहिजे. भले 7 देतो ना 9 घे का आकडा कर तो म्हणून 9ला लावा आग. परमार्थ कधी वारकरी पोरं ध्यानात ठेवा. हेच तुमचं शिकायचं वय आहे. या वयातच तुम्ही जर काकडा केला वारकऱ्याची सगळ्यात मोठी साधना आहे काकडा. आता लोकांना वाटतं महाराज काही बोलतो. बोलत नाही. बोललं म्हणजे तुम्हाला आता राग येतो पण विशिष्ट काळानंतर तो काळ येणार आहे हे ध्यानात ठेवा. सप्त्याला बोलवणारे कलाकार काकड्याचं पारायणाच्या बोलीवरच लोक बोलवणारे आणि हा काळ 2-4 वर्षात येणार आहे हे ध्यानात ठेवा. का गावांमधल्या म्हाताऱ्या माणसांची संख्या कमी झाली. काकडा करणाऱ्यांची संख्या कमी झाली. गावातल्या भजन्यांची संख्या कमी झाली. परिणाम यांच्याशिवाय काकडा कोणी करू शकत नाही. पारायणाला बस जेवढ्या पत्रिका छापितात तेवढे लोक पारायणाला सुद्धा नाही बसती. पारायणाला कायच लोक आले. आता एवढं सुट्ट्या असल्या तर पोरं आहे नाही तर काय पोरं पारायला. सुट्ट्या लागल्या शाळा सुरू झाल्या तर कोण नाही बसत काकड्याला. काकडा नाही. परमार्थ लोकांनी मानाव म्हणून करू नका पोरांनो. आपली मस्ती जिरवायला करा. सुखे से हु ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. सुखे से हु ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. गोविंद गोविंद पण बाहेर छंद नाही लागला पाहिजे मनाला. आता मनाचा छंद आतमध्ये सापडून देतो पटकन. बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे. मध्ये खड्डा हे बऱ्या मध्ये खड्डा आहे. ए नीट आहे का. दोन्ही बाजूला टणक भाग आहे. मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा. इथपर्यंत वर वडीत आणा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. 3 या 3 खड्डे लॉक आहेत आणि 1 ओपन आहे. यांची नावं आहे का. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पशंती. याचं नाव आहे मध्यमा. याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. महिला मंडळ नीट ऐका आता. देवाचं नाव इथून निघतं. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता महिला मंडळ मला सांगा 2 जावांचं कडाक्याचं भांडण इथून होतं का इथून. वैखरीतून. करेक्ट. नवरी मुलगी
नवऱ्याच्या घरी जाताना आई रडते, इथून का इथून? इथून, बरोबर आहे. पण तुमची आई मेली, कुठून रडता? इथून. आई मेल्यानंतरचं रडणं इथून आहे, मुलगी जातानाचं रडणं इथून आहे, भांडण करतानाचं बोलणं इथून आहे. पण जनाबाईचं, मीराबाईचं, सखूबाईचं, कानोपात्रेचं भांडण इथून होतं, म्हणून देव भेटला. आपलं भांडण इथून नाही, आपलं भांडण इथून आहे. महिला म्हणतात पटकन तुमची सासू मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी दिली. मेली सासू, लबाड बोलायचं नाही. सासू मेली तर पोरगी रडती आणि सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का? नाही. मुलगी रडती मला कधीच आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटल्या